या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। 2 दिवसात मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण साजरा होणार असून त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने संबंधित फॉरेस्ट भागातील बीफ मार्केटची पाहणी करण्यात यावी, त्याचे योग्य नियोजन व सोय करण्यात यावी अशी मागणी केली होती। त्या अनुषंगाने फॉरेस्ट भागात पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, एसीपी अश्विनी भोसले, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे डंके, झोन अधिकारी लोखंडे, सीआय उबाळे, एसआय सिंधीबंदी, मंडी अधीक्षक कट्टीमनी, माजी महापौर आरिफ भाई शेख, ताज सोशल ग्रुपचे तौफिक भाई शेख यांच्यासह फॉरेस्ट भागातील पाहणी करत त्या ठिकाणी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घटनास्थळी दाखल होत फॉरेस्ट भागातील बीफ मार्केटची पाहणी आणि उपाययोजनांच्या सूचना दिल्या असून या संबंधी अधिक माहिती माजी महापौर आरिफ शेख यांनी दिली। महानगरपालिकेचे त्याचबरोबर पाटील मॅडम, पवार साहेब, आमचे बंडगर साहेब, सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित महानगरपालिकेचे जेवढे या बीफ मार्केट संदर्भात जे बकरीच्या निमित्त जे साहित्य लागणार आहे किंवा जिथे तात्पुरती सोय करायची, कशा पद्धतीने करायची त्याचा पाहणी दौरा आज झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पाण्याची सोय होणार, ड्रेनेज चेंबर आणि या ठिकाणी बीफ मार्केटचे सर्व आतली जे दुरुस्ती आहे तुटलेले ते सर्व डंके साहेब आमचे लोखंडे साहेबांना आदेश दिलेले आहे की ते उद्याच्या उद्या ते संध्याकाळपर्यंत एक चांगल्या पद्धतीने तात्पुरती सोय या ठिकाणी करणार आहे। तर मी मुस्लिम समाजातर्फे डंके साहेब, लोखंडे साहेब, पोलीस कमिशनर यांच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी बकरीद निमित्त का होईना या बीफ मार्केटकडे त्यांचं लक्ष असते, पण चांगल्या पद्धतीने आम्ही डंके साहेबांना असं विनंती करतो की पुढील काळामध्ये येणाऱ्या बकरीदच्या येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण सर्वांनी मला अशी विनंती की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम एरिया आहे, या मुस्लिम एरिया ज्या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम एरिया आहे त्यामध्ये आपण एक तात्पुरता 3-4 दिवसासाठी स्लॅटर हाऊस या बकरीद निमित्त त्यांनी करावा। कारण आज सर्व या ठिकाणी जमातीची सर्व ऐकून सर्व दाखवलं आहे कुठली अडचण आहे, कशा पद्धतीने इथं पाण्याची सोय लागणार आहे, ड्रेनेजची लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा आयुक्तांना, आमच्या उपास्य साहेबांना आणि डंके साहेबांना त्यांनी पण बोललेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीने बकरीदच्या निमित्त त्यांनी एक नियोजन करणार आहे अशी आम्हाला आशा होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।